हे चित्र बिलकुल स्पष्ट आहे. जी म्हणजे 45 सीटावरून आपल्याला आता त्या प्रॉमिनंट फिगरच्या तर खूप लांब आहे आपण, परंतु एक मोठा पक्ष होण्याकरता सुद्धा भारतीय जनता पार्टीला खऱ्या अर्थानं या ठिकाणी जी मेहनत करावी लागत आहे. परंतु मागच्या 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 15 सीट्स होत्या आणि आज राज्यामध्ये सत्ता नाहीये. म्हणजे एक असा विषय झाला होता की काँग्रेसला, म्हणजे जनतेने काँग्रेसला मतदान का करावं? आमदारने, लोकल आमदारने, सत्ताने, मग फंड कसे येणार, विकास कसा होणार, अमरावती महानगराचं विजन कसं ठरणार, अनेक संदर्भामध्ये आपण चर्चा केली. परंतु मतदारांनी भारतीय जनता पार्टी जी सेंट्रल आणि स्टेटमध्ये सत्ता असताना भारतीय जनता पार्टीला पुन्हा अमरावती महानगरपालिकेचे सूत्र हातात दिसताना जरी आपल्याला आता दिसत नाहीये, परंतु 15 सीटावर असलेली काँग्रेस आज आपण पाहतोय की काँग्रेसला आता सगळ्यात मोठी पार्टी म्हणून, म्हणजे महानगरपालिकेमध्ये सगळ्यात मोठी पार्टी म्हणून सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. परंतु हा 1-2 सीटाचा फरक आहे. म्हणजे काँग्रेसने 13 सीटावर सध्या खऱ्या अर्थानं जो देखिए ये जो है ये वो आंकड़े हैं कि जो चुनाव आयोग की तरफ से महानगर पालिका के कि अभी तक जो घोषित हुए हैं 13 सीटों पर कांग्रेस विजयी हो गई है, 10 सीटों पर भारतीय जनता पार्टी विजयी है, 5 सीटों पर राष्ट्रवादी विजयी है, युवा स्वाभिमान ने अपने नाम पर 2 सीटें की है, बसपा की 3 सीटें इसमें यदि उसके बाद की हम देखें तो उसके बाद कांग्रेस वहां रुक गई है और भारतीय जनता पार्टी की घोड़दौड़ आगे चल गई है. नाही, मी काय सांगितलं हे बा, मी सांगितलं की ही जी घोडदौड आहे ही तुम्हाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळेल. त्याच्यामुळे आजच आपलं कोणतं, म्हणजे आज आपण पाहतोय की 13 सीट घेऊन काँग्रेस पुढे आहे. म्हणजे मागच्या 15 पासून दोन जागेवर आजही मागे आहे. परंतु भारतीय जनता पार्टी 35 जागेवर मागे होताना आपण पाहतो. मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या 45 सीट्स होत्या, आता 10 वर सध्याच पुढे आहे किंवा जिंकलेले आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी 2017च्या तुलनेमध्ये 35 सीट्स मागे आहे, तर काँग्रेस मागच्या 2017च्या निवडणुकीच्या 15 सीट असताना 13 आहे, म्हणजे 2 सीट मागे आहे. म्हणजे आपण पाहिलं की रिझल्ट लागायचा आहे. नाही, रिझल्ट लागायचा. आपण ज्या क्षणाची आपण चर्चा करतो त्या क्षण आपण बोलू ना. नाही ज्या क्षणाची आपण चर्चा चालू आहे त्या क्षणा संदर्भामध्ये आपण बोलू. होऊ शकतं भारतीय जनता पार्टीमध्ये 25-30 राहील, काँग्रेस 20 राहील, काही अपेक्षित आहे. काँग्रेस 30 राहील, भाजप 20-22 राहील, अपेक्षित काही पण आहे. पण जे चित्र आपण खऱ्या अर्थानं आता जे पाहतोय ते चित्र असं आहे की एक तर स्पष्ट आहे, भारतीय जनता पार्टी 45चा फिगर गाठू शकणार नाही, हा विषय पक्का आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं या निवडणुकीमध्ये प्रचंड नुकसान होतं चित्र आपण पाहतोय. दुसरीकडे काँग्रेसने मागच्या निवडणुकीत 15 सीट जिंकल्या होत्या, आता 13 सीट जिंकल्या. काँग्रेसचं खूप मोठं नुकसान होताना आपल्याला जरी दिसत नसेल, पण तरी पण काँग्रेसची जी घोडदौड आहे ती ही शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टीची घोडदौड सुरू राहणार आहे. पण एकीकडे आपण पाहिलं की एमआयएमने सुद्धा एका प्रभागामध्ये एमआयएम सुद्धा 6 ठिकाणी विजय असून 6 उमेदवार आघाडी असल्याचं चित्र आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस 5 ठिकाणी पुढे आहे, त्या ठिकाणी म्हणजे जिंकलेले आहे. 2 ठिकाणी युवा स्वाभिमानचे उमेदवारांनी 2 ठिकाणी आपली विजय घोडदौड चालू ठेवलेली आहे. एकंदरीत आपण ते चित्र पाहिलं तर ही जी घोडदौड आहे ही अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जी खरी लढत आहे ती लढी खरं भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसची आहे. हे आपण कालही सांगितलं, परवाही सांगितलं आणि 15चं आपण हे सांगतोय. पण ते चित्र आपल्या समोर खरं स्पष्ट होताना दिसत आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड नुकसान झाल्याचं चित्र आपण खऱ्या अर्थाने पाहतोय. आणि या नुकसानाचं चिंतन मंथन करण्याची खऱ्या अर्थानं वेळ आता नेत्यांवर आलेली आहे. हे असं घडलं का? परंतु दुसऱ्या चिंतनाचा, काँग्रेससाठी जो चिंतनाचा विषय हा नाही आहे की काँग्रेससाठी जो चिंतनाचा विषय की खऱ्या अर्थानं काही प्रभागामध्ये काँग्रेसचं चित्र आपण बिलकुल अल्प प्रमाणात पाहत आहे. त्या ठिकाणी सुद्धा खऱ्या अर्थानं पक्ष कसा होईल याही निवडणुकीमध्ये आपण पाहिलं. सुनील देशमुख, यशोमतीताई ठाकूर, मिलिंद चिमोटे, किशोर बोरकर, विलास इंगोले, बबलू शेखावत, तमाम सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी, स्थानिक पातळीवरच्या लोकांनी इतकी मेहनत केली. आणि एकीकडे भारतीय जनता पार्टीला पूर्ण राज्यातून या ठिकाणी नेते आणावे लागले, तरी भारतीय जनता पार्टीची जी घोडदौड आहे ती त्याच फिगरपर्यंत पोहोचू शकत नाही. आता पोहोचण्याची अपेक्षा कमी आहे. म्हणजे भाजपचं या ठिकाणी प्रचंड नुकसान झालं चित्र आपल्या समोर दिसत आहे. हाँ देखिए, जिससे कि अब अगर हम देखें जो भारतीय जनता पार्टी अपने सर में 42 से 48 सीटों की बात करती थी, 32 सीटों तक जाती थी, ये 30 सीटों तक भी जाती अब तो दिखाई नहीं दे रही है. लेकिन जो समझ में आया कि आखिर भारतीय जनता पार्टी की अगर हालत क्यों, अगर हमें जाए, भारतीय जनता पार्टी का सबसे बड़ा बैकवर्ड ड्रॉप है
इनका कोई एक प्रभावशाली नेता यहाँ का लोकल का ना होना, और जो नेता है वो अपने वर्चस्व की लड़ाई में एक दूसरे को नीचे दिखाने के चक्कर में भारतीय जनता पार्टी का जो उन्होंने बेड़ा गर्क किया है, यह भी देखने योग्य होगा। यदि हम देखें कि इस पूरे इलेक्शन की प्रोसेस में जितना रायता, मैं इसलिए शब्द, जितना रायता भारतीय जनता पार्टी ने फैलाया कहीं नहीं था। भारतीय जनता पार्टी अपने उस मुगालते में रह गई कि हम है तो सब है, हम नहीं रहेंगे तो हमारे अलावा कोई नहीं। उन्हें लग रहा था कि कोई पार्टी या जनता अब उनकी इतनी आदी हो चुकी है कि आप कुछ भी कर लो, जनता उन्हें ही चुनकर लाएगी। कहीं ना कहीं सत्ताधारी या कहे भारतीय जनता पार्टी पर यह करारा तमाचा है जो जनता ने मारा है कि आप अपनी दबंगगिरी कह लीजिए या अपनी कहीं ना कहीं से डिक्टेटरशिप जनता पर मत ला दिए। जनता के उम्मीदवार, जनता के बीच के उम्मीदवार, जनता से उम्मीदवार दीजिए, ना कि कोई पैराशूट उम्मीदवार। क्योंकि बार बार ये भारतीय जनता पार्टी लोगों पर आरोप लगाती है, दूसरी पार्टियों पर आरोप लगाती है, पर इस इलेक्शन में खासकर अमरावती, बाकी जगह अगर हम देखें, मुंबई में भारतीय जनता पार्टी बहुत अच्छा परफॉर्मेंस कर रही है, वो एक हाथी सत्ता उनकी आ रही है, नागपुर में आ रही है, ठाणे में आ रही है, मीरा भाईंदर में आ रही है, अन्य अन्य अलग जगह पे देखो तो सब जगह भारतीय जनता पार्टी बहुत अच्छा परफॉर्मेंस दे रही है। ये परफॉर्मेंस, हम बार बार कह रहे, ये परफॉर्मेंस बहुत अच्छा है, हम कह सकते हैं, लेकिन जो परफॉर्मेंस उन्हें अमरावती के लिए चाहिए था, उस परफॉर्मेंस में वो अब तक तो फेल नजर आ रही है। अभी कई जगहों के लगभग 30-35-40 के आसपास, 30-35 और रिजल्ट्स आने बाकी है। उन रिजल्ट्स में क्या होता है ये भी देखेंगे। लेकिन बार बार जो भारतीय जनता पार्टी, क्योंकि पूरा चुनाव में बार बार कह रहे हो कि भारतीय जनता पार्टी के इर्द गिर्द लड़ा गया, कांग्रेस कहीं नहीं थी, पर कांग्रेस अंदर खाने सक्रिय थी। भारतीय जनता पार्टी अपने मुगालते में या एक बैंड बाजा बारात वाली पोजीशन में थी कि बस हम जीत रहे हैं, ताज किसके सर पर रखा जाएगा, कौन महापौर बनेगा। ये क्या सच में भारतीय जनता पार्टी का महापौर बन भी रहा है क्या? आता जे खऱ्या अर्थानं जे चित्र आता आपल्या समोर निवडणुकीचे दिसत आहे, तर माझ्या मते तर सध्याच ते चित्र नाही होऊ शकत. कारण की मी सांगितलं की तुम्ही सांगितलं की पूर्ण राज्यामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा विजय घोडदौड सुरू आहे. अशा महानगरपालिका आहे मुंबईसह अशा महानगरपालिका आहेत ज्या ठिकाणी विरोधी पक्षाची सत्ता त्या ठिकाणी होती आणि ती सत्ता पालटण्याकरता भारतीय जनता पार्टीने मेहनत घेतली आणि त्या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीची विजय घोडदौड सुरू आहे. परंतु अमरावतीमध्ये जी ताकद खऱ्या अर्थानं सगळ्या नेते मंडळींनी लावली, विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींनी लावली आणि 45च्या वर फिगर आता या सगळ्या नेत्यांनी एवढी मेहनत केल्यानंतर हा जो फिगर आहे हा फिगर 50च्या वर जातो का काय, अशी परिस्थिती असताना आज भारतीय जनता पार्टीची विजयची घोडदौड आहे ती फक्त 10 वर अब एक थांबलेलं बड़ी चित्र खबर आपल्याला ऐसे दिसत आ आहे. रही, प्रभाग क्रमांक 12 से भारतीय जनता पार्टी के 3 उम्मीदवार विजयी या आगे वह आगे, और एक युवा स्वाभिमान का उम्मीदवार आ गया है। ये बेलपुरा वाला, जो मुझे लगा बेलपुरा और स्वामी विवेकानंद, और जो शायद मेरी जो जानकारी है, जो एक उम्मीदवार आ गए वो प्रीति रेवने हो सकती है, युवा स्वाभिमान की प्रीति रेवने हो सकती है, और बाकी 3 सीटों पर भारतीय जनता पार्टी आगे बढ़ रही है। इसे कैसा देखते हैं? युवा स्वाभिमान एक तरीके से युति है नहीं है, टूट गई है के बाद एक हाशिए पर आ गई थी, पर युवा स्वाभिमान ने अपना इन्हें बहुत अच्छी तरीके से उन्होंने अपने आप को मैनेज किया और लगभग 6 से 7 सीटों पर वो जीतते नजर आ रही है। नाही, आता मागच्याही निवडणुकीमध्ये आपण असं पाहिलं की युवा स्वाभिमानच्या 3 उमेदवार, 3 नगरसेवक महानगरपालिकेमध्ये होते. यावेळेस 41 उमेदवार उभे केले होते. 41 उमेदवारांमध्ये काही ठिकाणी मग भारतीय जनता पार्टीची आणि युवा स्वाभिमानची अलायन्स झालं, युती झाली. मग मधल्या काळामध्ये पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्सी आल्या आणि त्या पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्सीमध्ये त्या ठिकाणी युती ब्रेक करण्यात आली. युती ब्रेक करण्यात आल्यानंतर पहिले 41 उमेदवार होते, मग त्यांनी सांगितलं की 36 उमेदवारांवर अमरावती महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी आपण होताना पाहिली आहे. परंतु 41 जेव्हा उमेदवार उभे केले त्याच्यामध्ये बडनेरा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार झाले. खऱ्या अर्थानं बेलपुराचा हा जो भाग आहे हा सुद्धा बडनेरा मतदारसंघामध्ये येतो आणि त्या ठिकाणचे विद्यमान आमदार रवी राणा आहेत आणि युवा स्वाभिमान पक्ष त्याच्यात मोठ्या ताकदीनं सगळे उमेदवार त्यांनी उभे केलेले आहेत.
परंतु जी अपेक्षा होती युवा स्वाभिमानच्या संदर्भामध्ये की फक्त आपण या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला मान्य करतो की ज्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये रवी राणांनी ज्या ठिकाणी ठरवलं होतं की मला ह्या उमेदवार विजयी पाहिजे, इव्हन सचिन भेंडेंच्या संदर्भामध्ये तो विषय आला होता. सचिन भेंडेंचं त्या निवडणुकीच्या पूर्वी आपण जे अनेक प्रकार त्या संदर्भामध्ये पाहिले होते की तुषार भारती यांनी तक्रार केली होती. पण ज्या उमेदवारावर खऱ्या अर्थानं फोकस केला गेला ते उमेदवार निवडून आलेले आपण पाहतोय. परंतु आता सध्या आपण 3 ते 4 उमेदवार आपण लिडिंगवर पाहतोय. म्हणजे जसं बेलपुऱ्याहून आपण प्रीती रेवणेले म्हणजे बनारसेंना यांना आपण लिडिंगवर आपण खऱ्या अर्थानं पाहून राहिलेलो आहे. परंतु ही जी परिस्थिती आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये युवा स्वाभिमानचं जे मागच्या वेळेसच्या उमेदवारामध्ये जे उमेदवार उभे केले होते आपण असं पाहिलं की 41 उमेदवारामध्ये जी अपेक्षा अशी होती की एक चर्चा होती की मग युती झाली, युती तुटली, मग स्टेजवर पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्सी तयार झाल्या, युती तोडल्या गेली. मग काही इंडिपेंडंट कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्र्यांनी पाठिंबा द्यावा लागला. ती जी आपण परिस्थिती पाहिली, पण युवा स्वाभिमानच्या रवी राणांची मागच्या सुद्धा 3 उमेदवार त्या ठिकाणी विजयी घोषित करण्यात आले होते. 3 उमेदवार म्हणजे 3 नगरसेवक युवा स्वाभिमानचे आपल्या महानगरपालिकेमध्ये होते. पण यावेळी अपेक्षाकृत जे नगरसेवक होते अजूनही 3 ते 5 ठिकाणी युवा स्वाभिमान या आघाडीवर आहे. हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. हमारे चर्चाओं का दौर चलता रहेगा और हम कई राजनीतिक हस्तियों के साथ भी अब बैठेंगे, उनसे भी पूछेंगे उनके जीत और हार के कारण, उस पर भी चर्चा करेंगे. फिलहाल वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. देखते रहिए सिटी न्यूज.